मित्रांनो भरपूर अशी थंडी आहे आणि तुमच्याकडे थंडी कशी काय कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि मित्रांनो विषय असा आहे का तुमच्या वयचं असं म्हणणं आहे का मी तिच्या डोक्यात माहीत राहतो त्याच्यामुळे तिचं लोक आहे ना दुखू राहिलंय. इकडं कुठं दुखत नाही फक्त इकडं दुखत राहिलं. का बरं तिला माहीत राहतं म्हणून कुठं पाहू बरं मी 2 दिवस पाव दे ना. गोळ्या खाल्लाय नका दाखव तिकडं दुखत आहे पाव दे. खरंच इथं दुखत माहितीये का माझ्या मेंदूला. बघा मित्रांनो ती म्हणजे इथं दुखत आहे मेंदूला मार लागलाय तिच्यावाल्या. आणि पहिली गोष्ट तिला मेंदू आहे का हे विचारू पहिले. तुला मेंदू आहे का पण 2 आहे 2 मेंदू असून काहीच कामाचं नाही. दोन्ही कामाचे नाही आहे का मग काय कामाचे सांग. मला जर मेंदू माझी काम येते नसेल स्वयंपाक नसते स्वयंपाक. तर बघा मित्रांनो उसळ आहे आणि आता कुकरमध्ये उसळ टाकणार आहे. नाही हिला मेंदू आहे का पा कुकरमध्ये कोणी उसळ टाकत मित्रांनो इडच प्रूफ झालंय का हिला मेंदू नाहीये म्हणून. उसळ नाही टाकते मी. मग काय टाकायचं ती सोडून ठेवली तुम्हाला ऑलरेडी भाजी बनवते मग हे काय टाकायचं याच्यात. याच्यात ते ना चिकन टाकायचं पण ते अजून धुवायचंय. अरे हा बापरे म्हणजे तुम्हाला चिकन तुम्हाला पण हे आम्हाला काय केलंय तुम्हाला पण शेवभाजी बनवते. बघा मित्रांनो आम्हाला शेवभाजी केली. तुम्ही म्हणता ना आम्हाला पिठलं खाऊ घालते म्हणून मी आज स्पेशल बनवते. मग बरोबर आहे ना सारखं पिठलं काय आम्ही का काही हा मग आज बनवली ना. हा बनवली शेवभाजी बनवली. बरं नवीन वर्षाचे बरं ठीक आहे बघू आता मित्रांनो नवीन वर्ष आजची तारीख म्हणजे आज 1 तारीख आहे. तर आजचा दिवस चांगला केलाय पण इडून पुढचा दिवस सांगते येत नाही काय जाते ही काही ना काही भांडणं काढत राहते आणि मी पण काही ना काही भांडणं केले इथून पुढे भांडणच करणार आहे. तू जर ध्यानावर वागली ध्यानावर वासंग राहिली तर भांडणं होणार नाही. आलं का लक्षात. तुम्ही मला सांग नीट बोलले ना आजच भांडण नाही होणार नाही. मी नीट बोलणारच नाही. पहिली गोष्ट माझा जसा स्वभाव आहे तसं मी बोलणार. असं थोडी तुम्ही बदलले नाही मग कस काय आहे तेच चालत. मी काला वर्ष बदलू लागून काय फायदा. मी काला बदलू भांडणच चालू राहते. मी कशाला बदलू. माणूसाचा स्वभाव जसा आहे ना तसं राहतो बदलू शकत नाही. तुमचं जर माझ्या खरंच प्रेम असेल तुम्ही प्रेमाच्या गोष्टी नाही करायच्या. प्रेम काहीच नसतं. प्रेम काहीच नसतं. आलं का लक्षात. प्रेम वगैरे काही नाही. सगळं काही नाही ते नालायक राहते. प्रेम वगैरे काहीच नाही. प्रेम जर असतं ना तर कृष्णाला त्याची राधा भेटली असती. प्रेम वगैरे काहीच नाही. आलं का लक्षात तुमच्यावाल्या. तुम्ही आता गपचूप भेटली नाही पण त्यांचं प्रेम अमर आहे का. अमर ठीक आहे चला आमचं प्रेम अमर आहे काहीच विषय नाही. तर मग आता ना भाजी बिजी पटकन धुवून घे. तुम्हाला खायला बनवतो मी आता बघतो नाश्ता वगैरे करतो. थोडासा भूक लागली मला. बघा मित्रांनो मलाच काम सांगा ती कोणती डिश देऊ तुला. हे का एवढ्या आधी सफाई घ्या आवर पटक्या.